Audio Jungle. Sunny
सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित साहित्य रसिक व समाज बांधव बंधू भगिनीनो आणि काही प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। कवी वासुदेव होटकर लिखित काळ रात्रीत जगता जगता या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे। वासू होटकर यांचे सन 2019 रोजी फिल्मी सफर भाग 1 व 2023 रोजी फिल्मी भाग 2 याचे प्रकाशन झाले। या प्रकाशन दोन्ही पुस्तकामध्ये पौराणिक, ऐतिहासिक, भयकथा, क्रिकेट, ललित, काव्य, फिल्मी कथा असे मनोरंजन व ज्ञानवर्धक कथा कवितांनी समृद्ध होते। त्याचे साहित्य दरबारात त्यावेळेला सन्मानाने शानदार स्वागत झाले होते। आज काल रात्री जगता जगता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ने या काव्यसंग्रहाचे शीर्षकच अधिक बोलके आहे। काल रात्री जगता जगता हे कवीने पीडित, शोषित, वंचित, नाहेरे वर्गाच्या वस्तीत उजेड पेरणाऱ्याचं काम कवी वासू होटकर यांनी केलेलं आहे। समाजाने मला काय दिले याची चिंता होण्यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हा सकारात्मक विचार कवी वासू होटकर यांनी पेरला। काही माणसे जन्मतात नशीब घेऊन जन्मतात, काही माणसे जन्मतात नशीब घेऊन जन्मतात आणि काही माणसे जन्मल्यावर नशीब काढतात। त्यापैकी वासू हा जन्मल्यावर नशीब काढणारा व्यक्तिमत्व आहे। वासू बहुआयामी व्यक्तिमत्व आहे। ते उत्तम लेखकही आहेत आणि आजच्या काळ रात्री जगता जगता या काव्य संग्रहाच्या प्रकाशनानंतर ते मान्यवर कवी होणार आहेत। ते क्रिकेटर तर आहेतच, उत्तम गायक आहेत। गायनातून, ऑर्केस्ट्रामधून ते गाणे सादर करतात। समाजाला व वृद्धाश्रमाला सरळ हाताने अर्थसहाय्य करणारे त्यांचे नेहमी देणारे हात आहेत। शाळा प्रशालेत होतकरू गरीब विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके, वह्या, गणवेश यांचे वाटप हे सातत्याने ते करत असतात। समाज त्यांना दानशूर कर्ण या उपाधीने संबोधतो। वासूचे लिखाण वाचक वर्गांना खिळवून तर ठेवतेच, त्यांच्या लिखाणाचा एक वेगळा बाज आहे मित्रांनो। त्यांच्या लिखाणाचा एक वेगळा बाज आहे। जसं त्यांच्या लिखाणामध्ये सल आहे म्हणून त्यांचं लिखाण हे अस्सल आहे। जसे कोणतेही फुलझाड दुसऱ्या फुलझाडाचे फूल घेऊन सजत नाही, त्याप्रमाणे वासू हा स्वतंत्र विचाराचा लेखक आहे। इतराच्या प्रभावाबरोबर वाहत जाण्यापेक्षा आपलं स्वअनुभव त्यांनी त्या या काव्यसंग्रहात उद्घाटित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्रुतिशी वडकबाळकर मॅडम हे आपल्याला लाभलेले आहेत। त्यांनी अनेक साहित्य कार्यक्रम, चळवळी, मराठी भाषेला नवचैतन्य व उर्मी दिलेली आहे। त्यांचे मी होटकर कुटुंब व मित्रमंडळ यांच्या वतीने स्वागत करतोय। त्याचबरोबर आपले दुसरे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या ज्येष्ठ साहित्यिका, ज्यांचं हिंदी, उर्दू, मराठीमध्ये भाषेवर प्रभुत्व आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या त्या माजी उपमहापौर होत्या, त्यांचा साहित्य विश्वामध्ये सहज वावर असतो, असे डॉक्टर नसीम पठाण मॅडमचंही मी परिवाराकडून स्वागत करतो आहे। ज्यांच्या शुभहस्तेचं प्रकाशन होणार होतं मित्रांनो, त्या ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या कवयित्री ममता सपकाळ यांना आज आजारामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे, म्हणून त्या या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत। परंतु त्यांचे या काळ रात्र जगता जगता या काव्यसंग्रहाला शुभेच्छा संदेश प्राप्त झालेला आहे। ज्यांनी या जे दुसरे अतिथी आहेत ते माझे कवी मित्र माधव पवार, ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार, नकलाकार, ज्यांचे गीते महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायलेले आहेत। श्रावण महिन्यामध्ये सिद्धेश्वर मंदिरामधून सोलापूरला प्रथम जी जाग येते त्या जाग येणारे गीत माधव पवार यांनी लिहिलेलं आहे। माधव पवार हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे कवी आहेत। त्या आज त्यांचंही मी होटकर कुटुंबाकडून व मित्र परिवाराकडून स्वागत करतोय। या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका आत्ताच परिचय झाला सोनूने, याही आपल्या समाजाच्या एक चांगल्या आता उभरत्या
सूत्रसंचालिका म्हणून आपणासमोर येतात त्यांचंही मी स्वागत करतो आहे. दुसरे अतिथी सुशील विचारधारा बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा सोलापूर महानगरचे माजी जनसंपर्क अधिकारी कवी वासोटकर यांचे ज्येष्ठ बंधू श्रीयुत सच्चिदानंद होटकर हेही आपले प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या समाजाच्या सामाजिक कार्य सातत्याने करणाऱ्या सर्व महिलांना एकत्रित छताखाली बांधून ठेवणाऱ्या अशा आमच्या ताई संगीता जोगदनकर ताई याही आज आपल्याला व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून होटकर कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या वतीने स्वागत करतो आहे. वासूच्या स्वभावाला स्मरून त्यांच्यासाठी मी 4 ओळी बनतो आहे. मान न तुकविता जगलो मी, मान न तुकविता मी जगलो मी, लाचार न होता जगलो मी, मान न तुकविता जगलो मी, लाचार न होता जगलो मी, एक रात्र कमी जगलो, एक रात्र कमी जगलो, खंत नाही मजला, एक रात्र कमी जगलो, खंत नाही मजला, अंधारात मशाल पेटून जगलो, अंधारात मशाल पेटवून जगलो. हे अंधारात मशाल पेटवणं हे स्वतःसाठी नसून समाजासाठी त्यांनी एक जळती मशाल नाहिरे वर्गासाठी जे अंधारात शोषित पीडित आहेत त्यांच्यासाठी या काव्यसंग्रहाची उत्पत्ती झालेली आहे. मी त्यांना माझ्या वतीनं या काव्यसंग्रहाला विशेष असं साहित्य पुरस्कार लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम उपस्थित बंधू भगिनी अगदी प्रेमाने जे आले त्यांचं मी अगदी सर्वात मनपूर्वक अगदी त्यांचे आभार मानतो आहे आणि मी माझे 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. माननीय साहित्यिका श्रुतीताई, नसीमताई, बुधारमताई, कविवर्य माधव पवार सर, मारुतीदादा कडधोण आणि इतर जमलेले मान्यवर यांना पुन्हा एकदा नमस्कार करून मी माझे 2 शब्दाचं मनोगत मी व्यक्त करतो आहे. प्रिय वाचक रसिक बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार. माझे या आधीचे फिल्मी सफर भाग 1, फिल्मी सफर भाग 2 या दोन्ही पुस्तकास मला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. अर्थात ज्याने ही पुस्तकं वाचली. खरं तर सध्याचा काळ हा वाचन संस्कृती लोप पावत चाललेला आहे. त्यामुळे कवी लेखकांना सध्या विशेष प्रसिद्धी वगैरे अगदी मर्यादित मिळत आहे. तरीही माझ्यासारखे काही हौशी लेखक कवी याचा विचार न करता जमेल तसे लिहित जातात. तर या दोन्ही पुस्तकानंतर मी हा माझा पहिलाच काव्यसंग्रह आपल्या हाती सुपूर्द करताना मी सांगत आहे की मी तसा नैसर्गिक कवी नाही. तरीही कविता लिहिल्या आहेत. आशा आहे की आपण या काव्यसंग्रहाचेही स्वागत कराल. काल रात्री जगता जगता
असं धीर गंभीर नाव वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल. अर्थात गेल्या सुमारे 4 वर्षाच्या काळात ज्या ज्या अकल्पित अनाकलनीय घटना घडल्या त्या शारीरिक मानसिकदृष्ट्या जीव घेण्या होत्या. त्यामुळे ब्रह्मांडात सुष्ट शक्ती, दुष्ट शक्ती किंवा ज्याला सकारात्मक नकारात्मक शक्ती किंवा अलौकिक शक्ती म्हणतात, विज्ञानानं जरी सिद्ध करता येत नसलं तरी अनुभूती आली आहे. हो, मी मूळचा अभियंता असलो तरी प्रत्येक दिवस रात्र ही आव्हानात्मक होती आणि अजूनही ते मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. हे मी विस्तारपूर्वक कृपया सांगणार नाही, परंतु कुलदैवत भैरवनाथ, आदिमाया लक्ष्मीमातेसारख्या सकारात्मक दैवी शक्ती कृपेने मी सध्यातील संकटमुक्त होत आहे आणि त्यामुळंच हा माझा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. अशा संकटातही मी उत्साहानं न डगमगता जगत बऱ्याच वेगवेगळ्या विषयावर कविता रचल्या आहेत. त्या वाचून नक्कीच आपल्याला कंटाळा येणार नाही याची मला खात्री आहे. कोणत्याही कवितेचा आशय विषय लहान थोरास कळावा हा माझा प्रयत्न असतो. निसर्गाची विविध बदलते रूपं, रात्रीचे आकाश न्याहाळताना सुचलेल्या कविता, मनुष्य संस्कृती दोन्ही टोकांची वैशिष्ट्य, सहज दिसणाऱ्या रस्त्यावरच्या व्यक्ती कधीकधी तर कुत्र्या मांजरापेक्षा हलाखी जगत असतात. आणि मग संवेदनशीलतेनं काव्य तर प्रकट होणारच. तसेच शेवटी एकाकी जगता नाही, प्रेमाची ओढ, जुळणार नाही तरी वाट पाहतोय, अशा विविध प्रकारच्या माझ्या कविता आहेत. आणि मला एक जाणवते, कित्येक व्यक्ती नावाला कुटुंबात असतात तरीही त्या मनाने एकाकी असतात, हे मला जाणवलं आहे. आणि त्यांनाही या कविता आपल्या वाटल्या आहेत. यापेक्षा उत्स्फूर्त प्रतिसाद कोणता असावा. अगदी कुलदैवत भैरवनाथ, भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महाराष्ट्राचं नव्हे हिंदुस्थानचं आराध्य दैवत शिवराय, पंढरीची वारी, अभिमान मराठी मातेचा, विश्वरत्न पूज्य बाबासाहेब आंबेडकर ते पूज्य लता मंगेशकर, किशोर कुमार या सर्व विषयावर मी काव्य रचले आहेत. आणि हो, या सर्व कविता व्हॉट्सअपवर ज्यांनी वाचल्या त्याने मला उत्स्फूर्तपणे दाद दिली आहे. त्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. आणि यात मी व्हॉट्सअपचाही फार आभारी आहे, कारण या सर्व कविता मी लॅपटॉप, वही, पेन न घेता व्हॉट्सअपवर लिहिल्या आहेत. कोणतीही कविता एका दिवसात झालेली नाही. यमक जुळवण्यासाठी कॉपी पेस्टचा फार मोठा उपयोग होतो, मी प्रामाणिकपणे सांगत आहे. त्यामुळेच मी नैसर्गिक कवी नाही हे मला सांगायला काय मला वाईट वाटत नाही आहे. तसेच काही कविता तर एखाद्या मस्त सुविचारामध्ये झाल्या आहेत. आणि हे सुविचार लिहिणारे व्हॉट्सअपवर सुविचार लिहिणारे स्वतःचे नाव लिहित नाहीत याचे मला आश्चर्य वाटतं. अर्थात अशा अनामिक लेखकाचंही मी आभार मानतो आहे. तर प्रिय रसिक बंधू भगिनींनो, या वेगवेगळ्या विषयावरच्या काव्यसंग्रहाच्या 108 कवितेच्या माळेचं आपण नक्कीच स्वागत कराल ही विनंती आशा व्यक्त करून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. इथं एक सांगायला आनंद वाटतो मला. वासुदेवचा पहिला वाचक मी असतो. त्यांनी कुठलंही लिखाण केलं तर पहिल्यांदा मला पाठवतो, मग माझ्या संमतीनंतरच बाहेर पडतं. त्याच्यामुळं जे जे काही लिखाण केलं त्याच्या पाठीमागच्या भावना, असं का घडलं, आता काही काही गोष्टीचा वेध विज्ञानाने घेतला नाही, पण विज्ञानाच्याही पुढचं अकल्पनीय घडतं आम्ही अनुभवलं आहे. आणि त्याच्यातूनच मग ते काळ रात्री जगता जगता जे काय भयावह अनुभूती अनेक प्रकारचे असतात त्याच्यात, हे सगळं वासुदेवने भोगलेलं आहे. तर हे आता मला हे सगळं उलगडत बसायचं नाही, तर पुन्हा एकदा धन्यवाद करतो. खूप चांगलं लिखाण झालेलं आहे. यानंतर मी कवी माधवराव पवार साहेब यांना विनंती करतो आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले जीवाचं कान करून हा कार्यक्रम ऐकणारे माझे बंधू भगिनी यांना नमस्कार. मुळात कवितेचा कार्यक्रम हा गर्दीचा नसतो तर दर्दीचा असतो. ज्यांच्या कानात जीव नाही असे हजार लोक जमले काय, किंवा जीवाचं कान करून ऐकणारे तुमच्यासारखे मोजके रसिक असले तरी कवीला फार आनंद होतो. कवी कधी पैशाची अपेक्षा करत नाही. कवीला
जर कौतुक केलं, दखल घेतली गेली, पाठीवरून हात फिरवला तर फार आनंद वाटतो. कारण एक एक कविता म्हणजे एक एक डिलिव्हरी असते. ही शारीरिक डिलिव्हरी नसते, शारीरिक त्रास नसतो, तर हा मानसिक त्रास असतो. आणि हा मानसिक त्रास इतका भयानक असतो, जमली तर एका रात्रीतनं कविता होते, नाहीतर वर्ष कविता होत नाही, तो वर्षभर कवीला त्रास होतो. त्यानंतर कविता जन्माला येते. आता थोडंसं कार्यक्रमाबद्दल, कार्यक्रमाची घाई कुणाला माहीत नाही. जो कार्यक्रम ठेवतो त्यालाच माहीत असतो काय त्रास असतो, काय काय व्यवस्था करावी लागते. कार्यक्रमाची घाई कुणाला माहीत नाही. शिकस्त केलं तरी चुकतंच काही. असंच या कार्यक्रमात घडलंच काही, तर सोय जाणणारा सोयरा रागवणार नाही आणि इष्टमित्रांचा तर प्रश्नच नाही. साधारण कवितेबद्दल माझे वडील असं म्हणतात की कविता अशी असावी जी वाचता कळावी. कविता साधारण असे करायला पाहिजे, कविता अशी असावी जी वाचता कळावी, की तीत शारदेला प्रतिमा तिची दिसावी. कविता अशी असावी. जणू काय भूपवनिता अभ्यंग स्नात झाली. सिंदूर रेखुनिया अभिसारी काच सजली. हा फक्त मुलींनाच मान आहे. सिंदूर रेखुनिया अभिसारी काच सजली. शृंगार साजल्यावी. शृंगार साज मुलींनीच करावा, पुरुषाने करू नये. शृंगार साजल्यावी पण शालीन ती दिसावी. कविता अशी असावी. शब्दास सूर यावा. आजच्या गाण्याबद्दल बोलत नाही. आजच्या गाण्याबद्दल न बोललेलं बरं आहे. सकाळी जन्माला येतं, दुपारी वाचतं, संध्याकाळी मरतं, असं सध्याच्या गाण्याची स्थिती आहे. शब्दास सूर यावा, लयताल ही असावा. ते नाद ब्रह्मश्रवणी ओंकार लुब्ध व्हावा. ते गीत ऐकण्याला वागीश्वरीच यावी. कविता अशी असावी. मंदिर शारदेचे गंधात दरवळावे. मंदिर शारदेचे गंधात दरवळा. गंधात म्हणजे सुगंध, म्हणजे कवितेचा सुगंध. मंदिर शारदेचे गंधात दरवळावे. घ्याया प्रसाद येते सुरश्रेष्ठ ही जमावे. आम्ही उपासकांनी पूजा तिची करावी. कविता अशी असावी. साधारण अभिप्रेत असा आहे. आता ग्रेस वगैरे ते फार पुढचे कवी झाले, म्हणजे सगळं पूर्ण झाल्यानंतर जो ग्रेस येतो ती त्यांची कविता वेगळी आहे. पण आपण सर्वसाधारण कवी आहोत, त्यामुळं आपल्याला झेपेल, पचेल, रुचेल अशी कविता करायला काय हरकत नाही. आणि तोच प्रयत्न मला वाटतो कविवर्य वासू यांनी केलेला आहे. त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं आहे. या प्रामाणिकपणाला माझा सलाम आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, आणि ते कबूल करणं त्यांनी कबूलच केलेलं आहे. मी काही नैसर्गिक कवी नाही. कवी कुणी नैसर्गिक नसतो, कुणी कृत्रिम नसतो. कवी हा कवी असतो. त्यामुळं कोण लहान कोण मोठा हे मी मानत नाही. कारण अंबानीच्या पोरीला ज्या डिलेवरीच्या कळा होतात तेच झोपडीतल्या पोरीला होतात. त्याचप्रमाणे कवितेच्या कळा प्रतितेच कवींना होतात, त्याच कळा आमच्यासारख्या लहान कवींना देखील होतात. त्यामुळं कोण लहान कोण मोठा हा प्रश्नच नाही आहे. तो कवी आहे, कविता करतो, हाच माझ्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. आणि वासूंनी सर्व विषयाला हात घातलेला आहे. टाळ ते चाळ ज्याला म्हणतो आपण, टाळ ते चाळ. कीर्तनाच्या उलटं घेतलं की नर्तकी येते. कीर्तनामध्ये जर नर्तकी असेल तर कवीला विषयाचं काय बंधन नसतं असं मला वाटतं. आणि त्यांनी सर्वच विषयाला हात घातलेला आहे. आता बोलणारे श्रुती मॅडम आहेत, नसीमा पठाण मॅडम आहेत. मी काही जास्त बोलत नाही, कारण मी भाषण देता येत नाही मला. मी फक्त कविता करतो. कविता 3 मिनटं 7 सेकंदाची असते. मला वाटतं मी 4 मिनटं बोललो असं वाटतं, जास्त बोललो आहे मी. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला जे दर्दी आलेले आहेत त्यांचं मला फार कौतुक वाटलं.
कारण माणसाकडं द्यायला आज सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण वेळ नाही आहे. अशा वेळी वेळात वेळ काढून तुम्ही आलात, तुमचं कौतुक वाटतं, मनापासून तुमचे धन्यवाद. आणि वासूला देखील मी, आता त्यांचं वय किती आहे माहीत नाही मला, किती वय आहे? 40. लहान आहेत माझ्यापेक्षा, म्हणजे माझं आता 71 चालू आहे. आशीर्वाद देतो मी. आणि असंच त्यांनी न डगमगता जग काय म्हणेल याची पर्वा न करता लिखाण चालू ठेवावं. कारण नाण्याच्या 2 बाजू असतात. चांगल्यालासुद्धा वाईट म्हणणारे लोक आहेत, त्यामुळे त्याची काय काळजी करायची नाही. आपल्याला जे मनाला पटेल ते लिखाण करायचं, जगाला काय वाटेल हा विचार करायचा नाही. कारण जग दोन्हीकडनं बोलतो. आता पाहताच तुम्ही छावाबद्दल चांगलं पण बोलतात, उलटी प्रतिक्रिया पण आहे, पण त्यांचं ते थांबणार नाही आहे, ते चालूच राहणार आहे. तर वासू मी जास्त न बोलता तुमचं कौतुक करतो. ती नवीन सूत्रसंचालिका ती पण चांगले बोलते. पसायदार मंडळी मुलगीसुद्धा चांगली, तिचा आवाज चांगला आहे, तिचा पण आणखीन थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी. कारण आम्ही सुराचे भक्त आहोत. सुरामध्ये फरक पडला की आमच्या मनाला फार त्रास होतो. ताल गया तो बाल गया, सूर गया तो सळ गया असं म्हणतात. त्यामुळे सुराला फार महत्त्व आहे. आणि आजचा कार्यक्रम हा सुरेल कार्यक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळं जास्त न बोलता मी इथंच थांबतो. धन्यवाद. उच्च प्रतीचे आपले सर्व साहित्यिक आणि समोर उपस्थित माझे बंधू भगिनी, आज या ठिकाणी वासू होटकर सरांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा होत आहे आणि अतिशय आनंद होत आहे. मी या सोहळ्याचा एक भाग होत आहे. कारण मी सुद्धा आता सरांनी बोलल्यासारखं कधीतरी पूर्वी लहानपणी कविता करायची आणि छोटे छोटे लेख लिहायचे. त्यामुळे मी त्यामुळे मी म्हणू शकते की कविता लिहिण्यासाठी किती वेळ लागतो आणि कथा लिहिण्यासाठी तर विचारूच नका. म्हणजे कवी त्याला रात्रही कळत नाही आणि दिवसही कळत नाही. म्हणजे ते सर बोलले आता यमक जुळवताना काय होतं, पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सर मी ह्या गोष्टी समजू शकते. पण अतिशय तुम्ही असं हृदयाला हात घातल्यासारखं तुम्ही जे शीर्षक घेतलेलं आहे पुस्तकाचं ते अतिशय सुंदर आहे. मी आता सरांना बोलले, उषतकाल होता काल रात्र झाली आणि चला उधाय पुन्हा पेटू आयुष्याच्या मशाली. हे जे गाण्याचं शीर्षक आहे ते अतिशय योग्य आणि तंतोतंत आपल्या वासुदादांना लागू पडतं. कारण आयुष्यामध्ये भरपूर त्यांनी दुःख यातना सहन केलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टींना टक्कर देऊन ते इथंपर्यंत पोचत आहेत. करण्याच्या मार्गाने, कविता करण्याने किंवा लेख लिहिण्याने ते जे समाजाला मार्गदर्शन करतात ते खूपच मोलाचं आहे. आता जे नवीन पिढी आहे जे कथा कविता लिहितात त्यांच्यासाठी हे खूप मार्गदर्शन असणार आहे. मी जरी राजकारणातून असले तरीसुद्धा मला माणसाच्या मनामध्ये कुठेतरी एक ओला कोपरा असतो आणि तो ती कविता करत असतो. आता नसीमा मॅडम पठाण मॅडम आता बोलल्या की किती सुंदर फूल आहे, पण ते एक कवयित्री आणि कवी सांगू शकतात त्या फुलाला सुगंध कसा आहे आणि तो किती हळूवार आहे. तर हे आपण सहज बघणाऱ्यांना ते तितकंसं लक्षात येत नाही, पण कवी मनाला ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होत असतो. मी राजकारणातून आहे, पण मी थोडंसं इथं सांगू इच्छिते की जे आपल्या इथं समाजाच्या काही महिला आहेत, जे जेंट्स आहेत, म्हणजे सगळेच जे आपले आहेत, तर त्यांनीसुद्धा यातून थोडंसं मार्गदर्शन घेऊन प्रेरणा घेऊन कविता करावी. जेणेकरून पूर्वी आपल्याला ज्या वेळेला भजन कीर्तन व्हायचे, तुम्हाला आठवत असेल, आता आपण वयाने त्या ह्याच्यावर आलेलो आहोत, लाईनवर आलेलो आहोत की पूर्वीच्या काळी आपण भजन आणि कीर्तन ऐकलेलं होतं. त्यावेळेला आपलं समुपदेशन व्हायचं आणि त्या समुपदेशातून आपल्या आईवडिलांना किंवा आपल्यालाही समजायचं की आपण पुढे काय करायचं आहे, कसं राहायचं आहे. थोडक्यात म्हणजे सामाजिक भान हे आपल्याला त्यावेळेला कळायचं. पण आता ह्या त्या गोष्टी नाही आहेत. तर त्या गोष्टीच्या जागी काय आलेल्या आहेत, तर व्यावसायिक आणि पारंपरिक जे आहेत प्रोफेशनल काउन्सिलर आहेत, हे त्यांनी जागा घेतलेली आहे. ही आपल्याला ती गरज आहे. का तर आपण एकमेकाशी बोलत नाही, मनाचा उलगडा करत नाही, एकमेकांजवळ मन व्यक्त करत नाही. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून
तुम्ही सुद्धा सर्वांनी लिहायला घ्यावं अशी मी आशा सर्वांना व्यक्त करते. आणि एक छोटीशी कविता का होईना सर्वांनी सुरुवात करावी लिहायला. हळूहळू लिहित गेल्याने खूप मोठ्या गोष्टीचा फरक पडत जातो, स्वतःमध्ये पण कॉन्फिडन्स येतो. आणि वासू सरांनी इथे हे कवीचं हे घेतलेलं आहे, तर त्यांनासुद्धा मी शुभेच्छा व्यक्त करते. वासू सरांचं आणखीन एक आहे की ते गाणी गातात, खूप अतिशय सुंदर. मी परवा त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते, पण त्यांना माहीत नव्हतं आणि मी 1-2-4 गाणी पाहून आले. पण ते अतिशय असं हृदयातून किंवा एक दर्दी गायक जो आहे तो त्यांच्यामध्ये दिसून येतो. त्यांच्या ह्या कारकिर्दीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला इथे बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. जे पहिलं बाळ रेल्वे स्टेशन मिळालं आणि त्या बाळाला आज इतकं मोठं केलं, ते बाळ समक्ष आपल्या समोर आहे असे विनयजी सपकाळ. आता यांच्याकडे भरपूर खजिने, खूप मोठी व्यक्ती आहे, आज त्यांनी खूप मोठे आश्रम चालवतात. त्यांना विनंती करतोय की त्यांना आम्हाला संबोधित करावं. तुम्ही एका व्यक्तीमध्ये किती गुण बघाल. क्रिकेटर वासू वटकर, कवी वासू वटकर, लेखक वासू वटकर, समाजाची जाण असणारा वासू वटकर, गायक वासू वटकर, दानशूर वासू वटकर. बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत सिंधुताई सपकाळ माई यांच्या संस्थेला दान करणारे असंख्य लोक आहेत. म्हणजे जिथं जिथं माईंनी भाषणं केली, जिथं जिथं माईंनी पदर पसरला, झोळी पसरली, ती झोळी ओसंडून वाहिली. संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं. खिशातले 10 रुपये असो, 20 रुपये असो, सगळे माईंच्या झोळीत आणून टाकले भाषण संपल्यानंतर या महाराष्ट्रातल्या लोकांनी. पण आपल्या आयुष्यात म्हणजे लोक खिशात जेवढे असतील तेवढं रित करणारे होते, पण आयुष्यात जेवढं कमवलं तेवढं सगळं माईंच्या कार्यासाठी रित करणारे वासू वटकर. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण आम्ही रेंटच्या घरामध्ये संसार सुरू आहेत आमच्या, पण आम्हाला हक्काचं घर देणारे वासू वटकर. त्याच्या कविता त्यांनी पाठवल्या. खरं ममताताई आली असती तर त्यांनी अजून चांगल्या शब्दामध्ये वर्णन केलं असतं तुमच्या या दातृत्वाचं. एक दानशूर करणं आणि आत्ता एक वासू वटकर, हा सूर्य हा जयद्रथ, अशी अवस्था आहे. कारण वासू वटकर साहेबांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळं माईंच्या कार्यासाठी अर्पण केलं. विशेष म्हणजे आता सोलापुरात त्यांनी त्यांची 3 एकर जागा माईंच्या संस्थेला दिली आणि तिथे वटकर साहेब सांगतील त्या नावानं, ज्योतिताईंच्या नावानं आपण मोठा वृद्धाश्रम, अनाथाश्रम तिथे करणार आहोत. खरंच कमाल आहे या माणसाची. आम्ही घर देता का घर असं म्हणावं आणि या माणसाने त्याचं संपूर्ण आयुष्य माईंच्या कार्यासाठी अर्पित करावं. माई नेहमी एक शेर म्हणायची की शाही सवार ये गिर सकते हैं मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले. म्हणजे घोड्यावर बसणाराच युद्ध करू शकतो, गुडघ्याने चालणारा पडू शकत नाही किंवा युद्ध करू शकत नाही. तर वासू वटकर साहेब, तुमच्या कविता खरंच ग्रेट आहे. तुमच्या आज प्रकाशन सोहळा समारंभ झाला, पण या सगळ्या कवितांचं म्हणजे एक पुस्तक वाचणं म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य, तो जेवढं जगला, 40 वर्ष असू दे, 60 वर्ष असू दे, 100 वर्ष असू दे, पण त्या सगळ्या जगण्याचं सार म्हणजे ते एक पुस्तक असतं का. तर एक पुस्तक वाचा आणि संपूर्ण आयुष्य, म्हणजे आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असताना कितीतरी पुस्तकं वाचत असू तर ते आपलं आयुष्य त्या पटीनं वाढत असतं. म्हणजे 40 वर्षाचं ते जर जीवन संपूर्ण असेल त्या पुस्तकामध्ये तर आपलं आयुष्य +40 होतं. तर असं हे काव्यसंग्रह, महान काव्यसंग्रह, मी खरंच शुभेच्छा देतो. आणि 2 ओळी यांच्या संपूर्ण लेखनासाठी मी सांगेन की दुःखालाही चिमटीमध्ये धरता. त्यांनी आयुष्यात जे सोचलं आहे, जे दुःख भोगलं आहे, त्यामुळेच त्यांना अनाथांच्या दुःखाची जाणीव झाली, निराधारांच्या दुःखाची जाणीव झाली. कारण त्यांनी ते सोसलं, भोगलं, पाहिलं आणि त्यांच्या आयुष्यात ते घडलं. आयुष्याने त्यांना भरपूर चटके दिले, पण त्यातून सुद्धा सावरत त्यांनी हे सगळं आज जे आपण बघतोय ते विश्व उभं केलं आहे. दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, अनेक त्याचे फुलपाखरू करता येते. संपूर्ण आयुष्याचं फुलपाखरू करणारा हा अवलिया माणूस मी सलाम करतो आमच्या माई परिवाराच्या वतीने. धन्यवाद. कोणी घर देतं का घर, कोणी घर देतं का घर, हे आपण नटसम्राटमध्ये आप्पा बेलवलकरचं वाक्य ऐकलं असेल. पण इथं मला आमच्या वासूने अनाथांना घरं दिलेले आहेत. आणि मोठा भाऊ म्हणून मी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो,
असा दानशूर आणि त्यांनी जे उद्गार केले, माझ्या कुटुंबाचा सन्मान केल्याबद्दल मी विरजींचा अगदी हार्दिक आभार. यानंतर सोलापुरातील माजी उपमहापौर, अगदी अनेक भाषावर प्रभुत्व असलेले, PhD मिळवलेले, अनेक डिग्र्या मिळवलेल्या आणि सर्व कार्यक्रमाला अगदी चोखंदळपणे सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्या तुमच्या वाचूंच्या कार्यक्रमाबद्दल विशेष अशा आदरणीय नसीमाताई पठाण मॅडम यांना विनंती करतोय की आज भरपूर बोलावं, मनसोक्त बोलावं. प्रत्येक वेळेस तुमचे कुशमनात होतं ते बोलतो. मॅडमला बोलवतो. तुमची फार आदरापट होऊ नये या सदैतीने मी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर आज या कार्यक्रमाला माई सपकाळ उपस्थित आहेत असं वाटतं, कारण ममता आणि माईच्या रूपाने विनय भैया इथे आलेले आहेत. धडपड करत जयपूर तिथून सोलापूर वगैरे नेहमी त्यांचं असंच असतं. त्यानिमित्तानं आज ताईसाहेब भेटल्या. एक उत्तम वक्ता, स्त्री वक्ता यांची प्रतीती झाली, ज्यांचा सहवास नेहमी हवासा वाटतो आणि ज्यांना श्रुत करावं, ऐकावं असं वाटतं, अशा श्रुतीताई. आणि आम्हा सर्वांवर उदंड आयुष्यभर प्रेम करणारे माधव सरजी, ते नेहमी प्रेमाने बरसत असतात ते. आणि मैं हुना म्हणून आमच्या मागं सारखं लागणारे मारुती भैया आणि मोठ्या भगिनीवरून पोटभर प्रेम करणारे वासू सर. खरं तर मोठे दादा जसे, माईक घेऊ का तसंच बोलू, हां असंच माईक घेतलं तरी, मोठे दादा जसे या 107 कवितांचे पहिले वाचक आहेत, तसं या 107 कविता आणि 194 पान, हे पुस्तक 194 पानाचं आहे. याच्यामध्ये 107 कविता आहे. या हा शेवटचा एक तसाच आहे. तो 108च होते मला दिले त्यावेळेला, पण इथे अनुक्रमणिकेमध्ये त्या प्रकारचं मला दिसलं. तर या कविता विविध रंगी आहेत. इंद्रधनुष्य रंग याच्यामध्ये आहे. प्रेम आहे, निसर्ग आहे, भक्ती आहे, मन आहे, हृदय आहे, रक्त आहे, थेंब आहेत, संध्याकाळ आहे, अश्रूंची वाट आहे, रात्रीचं बोलणं आहे, पोटाची भूक आहे, पाठीच्या खुणा आहे आणि जीवन कसं जगायचं याच्या अनेक गोष्टींचं एक भारूड म्हणण्यापेक्षा मोठं गारूड याच्यामध्ये साहित्याचं त्यांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. कवितांचे शीर्षक हे कुठलेही बदललेले नाही आहेत. ज्याला माझ्याकडे या कविता तपासायला आल्या शुद्ध अशुद्धच्या, एखाद दुसरी राहू शकते चूक, शुद्ध अशुद्धतेपेक्षा मनापासून जे भळाभळा रक्त वाहत आहे त्या रक्तामध्ये किती पर्सेंटेज आहे. आशिक उसी को कहते हैं जो अहले दर्द हो, नस नस में खून हो और रंग जर्द हो. हे जर्द रंगाच्या या कविता आहेत. या रंग जाणारे, जसे म्हणतात ना, रंग गेला तर माल परत, ह्या रंग न जाणाऱ्या पण आयुष्याच्या प्रत्येक रंगाला हाताच्या मुठीमध्ये आणि बाहूंच्या कवेमध्ये धरण्याचा एक मनापासून केलेला हा प्रयत्न म्हणजे काळ रात्री जगता जगता. ही रात्र काय बोलते, संध्या काय बोलते, सकाळ काय होतं. भर उन्हात पाठीवर कापडाचं गाठोडं ठेवून डोक्यावर भांड्याचं ओझं त्या छिबडीमध्ये घालून चालणारी बोहारीन माय, ती काय बोलते. भाजीवाला 4 चाकाच्या गाडीला घेऊन विकणारा तो, त्याची तळमळ आणि त्याची पोटाची भूक, ती काय बोलते. आणि अशा वेळेला एकांतात कुठेतरी बसून हा जो कवी आहे तर त्यांनी आपल्याला सांगितले, घरात बसून काय विचार करता, जरा बाहेर या. म्हणजे मनाच्या घरात बसू नका, अंतर्मनातून बाहेर या. कारण यांनी अंतर्मनामध्ये जाऊन पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मानसशास्त्रीय बैठक या कवितांना
लाभलेली आहे. प्रश्न इथे असा पडतो की एक व्यक्ती असं विविधांगी लेखन कसं करू शकते? त्याचं कारण इथं दिसणारी फुलं देखील एक फूल दुसऱ्यासारखं नाही आहे, एक फुलाचा रंग दुसऱ्यासारखा नाही आहे, एक फुलाचं सौंदर्य दुसऱ्यासारखं नाही आहे. भले त्याचा माठ, त्याची वर्ण, त्याची जात एक असेल, पण त्याचं सौंदर्य, त्याचं रूप, त्या पाकळ्याच्या आत दडलेला सूक्ष्मता, हे सगळं वेगळं आहे. तसं या साहित्यामध्ये, यांनी लिहिलेल्या कवितांच्यामध्ये जितकं बारकाईने आपण पाहू, अनेक गोष्टी याच्यामध्ये दिसतात. कधीकधी काही प्रश्न विचारलेले आहेत याच्यामध्ये, वासू सरांनी सांगितलेत, त्याची उत्तरं मला काही सापडण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे शब्दातून आज डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सर मला आठवतात माधवय्या, की गळा गाता असला पाहिजे, लेखणी झरणारी असली पाहिजे आणि नदी किंवा झरा वाहता असला पाहिजे. हे याच्यात काही तुंबलेलं नाही आहे, हे सगळं वाहतं आहे, गातं आहे, गाणारं आहे. याच्यामध्ये गाणारा पक्षी हा वासू सरांच्या रूपाने आहे. शब्द हे झरणारे झरे याच्यामध्ये आहे आणि वाहता पण ठेवणारी नदी ही त्यांची भावना आहे, जी कुठेच थांबत नाही आहे, ज्याला कुठेही रस्त्यांचा अडथळा नाही आहे. ती नितळ निळाई अशा असलेल्या आकाशासारखी आपल्यासमोर वाहते आहे. यांना आपण नवकवी म्हणायचं कसं? पहिलं पुस्तक निघालं म्हणून? अरे नाही, कितीतरी दिवस झाले त्यांनी कविता जगलेली आहे. मग हा नवकवी कसा? हा बिलकुल नवकवी नाही आहे, हा मुरलेलं लोणचं आहे. आणि म्हणूनच नुसतंच नाही आहे, म्हणून या कविता संग्रहाची किंमत जास्त का आहे? तर ते मला साधं उदाहरण द्यावं असं वाटतं की आता सध्या द्राक्ष आलेले आहेत, द्राक्ष विकले जातात, 80 रुपये किलो असतील साधारण, आंबट गोड वगैरे वगैरे. पण मनुक्यांची किंमत 200च्या आसपास का झाली हो? द्राक्ष 80 रुपये आहेत, ज्याच्यापासून मनुके तयार होतात, आणि मनुक्यांची किंमत 160, 170, 180 का? अरे खुळ्यांनो, असं ते म्हणतात शब्द. खुळ्यांना तुम्हाला समजलं कसं नाही? म्हणजे प्रेमात जे खूळ लागतं, वेड लागतं, छंद लागतो, ध्यास लागतो, ते हे की अरे द्राक्ष ही उन्हात वाळवल्यावरच ते मनुके होतात, म्हणून तर त्यांची किंमत जास्त आहे. अन्यथा 80 रुपये किलोप्रमाणे किती निघून जातील सगळे द्राक्ष. अशा पद्धतीने ही उन्हात चटके सोसलेले जे द्राक्ष आहेत त्यांचं रूपांतर या मनुक्यात झालं आहे, म्हणून त्याची किंमत जास्त आहे. म्हणून त्या माणसाला आपण म्हणायचं नाही विक्रेत्याला, असं कसं रे? तर तो म्हणतो, बाई उन्हाळे पावसाळे बघितले ती या मनुक्यांनी, तुम्ही कमी करू नका तसं तीच किंमत. तर अशी जी किंमत आहे ती फार वेगळ्या पद्धतीने आहे, अष्टावधाने. शेवटी मला एक असा प्रश्न पडला, 1 2 3 4 5 6 जण बोलले, 7 जण बोलले, आता काही उरलं असेल का हो माझ्याकडे? मग मी तो पहिल्यापासून विचार केला, आपल्याजवळ काही उरलं नाही तर शोधायचं आहे का? कारण वासू सरांनी कविता लिहिली, शोधून तर बघा काही सापडतंय का? क्षितिजा पल्याड काही आहे का बघा. क्षितिज सगळं झालं, पण या पल्याडमधनं मला मात्र सापडलं काहीतरी. काय सापडलं? मला खायच्या शेंगांचा सर्वा सापडला, भुईमुगाच्या शेंगाचा सर्वा मला इथे सापडला. आता सर्वा काय असतो? प्रत्येकाला छोटं मोठं रान आहे, कुणी गेलं असेल, कुणी आलं असेल, आपल्या आजीचं असेल, शेजाऱ्याचं असेल. त्या रानात ज्यावेळेला सर्वा वेचायला बोलवतो त्यावेळेला आनंदाने सगळेच जातात, कारण वेलीच्या शेंगा वरवरून काढून घेतलेल्या असतात. पण सर्वा काढायला मात्र खुरप्याने ते जमिनीत ताकद लावावीच लागते आणि त्या मातीतून घट्ट अशा पक्क्या बियांच्या शेंगा निघतात, ज्या लेचापेच्या आणि आजारी नसतात, ज्या शेंगा अशा हवा मारल्या की उडून जातील अशा नसतात. तर म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांच्या विचारामधून माझ्या डोक्यात जे काही बसलं ते शेंगांचं सर्वा बसला, आणि म्हणून सर्वा माझ्या हाती हा आला. आणि मग मला असं वाटतं की या सर्वामध्ये एक शेंग मला काय म्हणते? एक शेंग म्हणते, प्रेम करून तरी पहा.
लोकांना वेळ कुठे. प्रेम कुणावर आहे आपलं? आपलं प्रेम लवकर फोन बंद करण्यावर आहे, लवकर चालू करण्यावर आहे. आपलं प्रेम भाजीवालीची किंमत कमी करण्यामध्ये आहे. आपलं प्रेम एखाद्या गरीब जर बोहारणी असेल तर तिला एखाद्या कमी कपड्यात देऊन जास्त भांडं घेण्यामध्ये आहे. इतकी संकुचित आणि खालच्या प्रतीची आपली जर विचारधारणी असेल तर प्रेम असं की मनापासून करा, एकदा करून तरी बघा. प्रेम कशावर कुणी कधी करावं या कविता खूप साहित्यात आहेत, पण प्रेम हा जर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे तर हा संदेश जीव लावून तर बघा. जीव लावायचा म्हणजे कसा? तो काय वरवर लावायचा नाही, जीवापासून जीव लावायचा. या रस्त्यापासून त्या वेशीपर्यंत जीव लावायचा. जीव कसा लावायचा? की ज्या वेळेला एखादं फळ त्या झाडाला येतं. हां हां आता संपवते. चलते. जीवाभावाची माणसं ज्या वेळेला काही कामानिमित्त जातात तर पुन्हा घरी जायचं, वहिनीला चहा करायला सांगायचं आणि उरलेलं भाषण म्हणायचं आणि ऐकून यायचं. माझं आपल्याला बंधन असेल, माझं आपल्याला बंधन. थँक्यू. तर खरं तर हे बोलायची गरज नाही. भैया माझ्यापेक्षा मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, पण जीव लावला आहे ना, त्यामुळे त्यांनी ते सगळं केलेलं आहे. तर या जीवामध्ये एक अंतर आहे श्वासाचं. श्वासाचं अंतर असं की धरती आणि आकाश या दोन्हीमध्ये जे अंतर आहे ते या दोन जीवामध्ये अंतर. आणि असं ज्यावेळेला हे अंतर आहे तर ते जीव लावून पहा या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. आणि पुढे असं पाहिलं की पौर्णिमा अमावस्या यांचं टिपूर चालणं देखील या कवितांच्या मधनं त्यांनी दिलेलं आहे. एक रात्र काय बोलते, कशी बोलते.
ती आशा याच्यामध्ये आहे. नेहमी जे असतं तर त्याच्याबरोबरच एक आहे की बरे झाले काही काळ तरी आपण जीवनामधून पाशमुक्तामध्ये काही नको आपल्याला गायकी आहे, गाणं आहे, प्रेम आहे आणि खोटे बंद तुटले यामधूनच आहे. बाबा जे आहे त्याच्यामध्ये लोकांनी दिलेला प्रेमाचा प्राण बरंच आहे पण असा
प्रकार नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. अरे अशी एक देवीच की आपण तिला म्हणतो. अशा सिंधुताईंना वासू वटकरांनी आता इथं का आलेली नाही एवढ्या लांबून. आज कुणाला 1 रुपया कुणाला पटकन काढून द्यावा वाटत नाही. आता तसं म्हणाल्या नसीमाताई की भाजीची आम्ही घासाघीस करतो, 10 रुपयाची जुडी काय मिळत असेल बरं त्या मेथीवाल्याला शेतकऱ्याला, पण तिथे आम्ही 10ला 2 देतो का असं म्हणतो. अशा काळात वासू वटकरांनी 1 कोटी रुपये देणगी मिळवून दिलेली आहे त्यांच्या संस्थेला. थकीत झाले ते वाचून. मी म्हटलं हा माणूस सगळ्यात श्रीमंत आहे अंबानीपेक्षा. म्हणजे मला एक चांदोबाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. मी एक चांदोबाची गोष्ट वाचली होती की एक माणूस बैलगाडीतनं गायब होता मोठा, तो बैलगाडीतनं प्रवास करत होता. त्याच्याबरोबर एक व्यापारी श्रीमंत बसला होता. दोघं मिळून चालले होते प्रवासात. आणि मग बैलगाडीत बसता बसता त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली त्या गायकाने. आणि जागेवर पोहोचल्यावर 10 रुपये भाडं ठरलं होतं का 5 रुपये भाडं ठरलं होतं. तर त्या 5 रुपये भाडं दिल्यानंतर ते 5 रुपये त्याला दिल्यानंतर त्या गाडीवाल्याने ते 5 रुपये त्या गायकाच्या पायावर ठेवले आणि म्हणाले काय सुंदर गाणं मला ऐकवलं तुम्ही आणि मला माझे कान तृप्त झाले, माझं मन तृप्त झालं. मग तो तर त्यावेळेस त्या 5 रुपयाच्या बदल्यात त्या गायकाने 5,000 रुपये त्याला दिले. मग तो व्यापारी म्हणाला मी तुम्हाला एवढी देणगी देऊन देतोय, तुम्ही मला 1 रुपया दिला नाही. ते म्हणाले तुझी मिळकत किती आहे 10,000, तू मला किती दिले 500 रुपये. त्याची मिळकत 5 रुपये, ते 5च्या 5 त्यांनी मला दिले. म्हणजे श्रीमंत कोण आहे तुळेच करतोय. म्हणून मी त्याला मला वासू वाटतं त्या गाडीवाला इतके श्रीमंत वाटले. इतकंच नाही तर इथं ओळेजवळ जागा दिली स्वतःची. मी आज अनेक संस्था आहेत, माझ्याशी अनेकांचा संपर्क असतो. अनेक जण मला म्हणतात थोडं आमच्या संस्थेला कुणाकडनं देणगी मिळते का बघा. इथे पारधी आश्रम शाळा आहे अमृतजवळ. मी त्या आश्रमाला गेल्या 15-20 वर्षापासून मदतीला आहे. त्याचा मला परमेश्वर काळे म्हणून त्याचा मला फोन आहे. चंद्रकला भार्गव लातूरच्या एक मॅडम आहे, त्यांचा मला फोन येतो मॅडम कुठून तरी डोनेशन मिळतं का बघा आम्हाला. मी म्हटलं गेला तो काळ डोनेशनचा, आता कोणी देत नाही. पूर्वी लोक द्यायचे, पिठाचं मीठ द्यायचे, आता देत नाही. आणि म्हणून वासू सरांनी इथं जी जागा दिलेली आहे पुण्याजवळ त्याची किंमत 3 एकरची जवळजवळ 1 कोटी आहे. आपल्या पत्नीच्या नावाने त्यांनी दिली. ही खरोखरच खूप मोठी कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी कोट्यवधी रुपये देऊन स्वतः 1 कोटीचे एक आहे हे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळेच मला त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं की आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. त्या दृष्टीने वासू वटकरांनी अनेकांच्या मनात घर केलेलं आहे आणि ते खरोखरच घरंदाज आहेत आणि अतिशय श्रीमंत आहेत. आता आपण माहिती आपल्याला आता बरेच जण बोलले, पवार सर गेले, त्यांनी सांगितले फिल्मी सफर 1 भाग आणि फिल्मी सफर भाग 2 ही पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि हा पहिलाच कविता संग्रह आहे काळ रात्रीचं जगता जगता. मला वाटतं काळ रात्रीचं जगता जगताचा अनुभव सिंधुताईला सगळ्यात जास्त आला आहे. मी तुम्हाला सांगितलं त्यांचा आत्मकथन वाचताना काही दिवस स्मशानात त्या राहिलेल्या आहेत. कारण ज्यावेळेस त्यांना घराबाहेर काढलं त्यावेळी त्यांचं वय 21 होतं. तरुण दिसायला सुंदर होत्या, अंगाला माती लावून घ्यायच्या, तोंडाला आम्ही पावलावर मेकअप करतो त्यांनी माती लावून देत होते का तर कोणी माझ्याकडे वाईट नजरेने पाहून. आणि स्मशानात राहत होते. त्यातल्या आगीवर दिलेल्या पिठाच्या भाकरी करत. हे काळ रात्रीचं जगता जगता. आणि असं जगता जगताच आमच्या सुधामेकांनी जसं सांगितलेलं आहे की रात्रीच्या गर्भात असे उद्याचा औषध ही जाणीव ही आशा ठेवून सिंधुताईंनी काम केलं आणि वासुदेवनी हे खरंच त्यांचे पुत्रच शोधतात. हे तर माहिती आपण म्हणतो की नुसतं आपण आई आल्या असं म्हणलं नाही, त्याचे गुण किंवा त्यांचा वारसा चालवणं खूप महत्त्वाचं असतं. तो वारसा हे चालवत आहे. खरं तर हे पुस्तक खूप छान आहे. याच्यातल्या कविता खूप साध्या आहेत. याच्यात कुठल्याही अलंकारिक भाषा आणि उपमा
तळमळ खूप आहे. खरं तर कवितेमध्ये शब्दापेक्षा त्याच्या मागच्या भावना बघायच्या असतात. याच्यामध्ये अनेक अनमोल कविता आहेत. लता मंगेशकर आहेत, महात्मा गांधी आहेत, देशप्रेमाच्या कविता आहेत, निसर्गाच्या कविता आहेत, प्रेमाच्या कविता आहेत. नुसते जरी आपण शीर्षक बघितले तरी बघा ते कसे. प्रेम करून तरी पहा, अहंकार कशाचा, असावे कोणीतरी आपलं, जग चाले ते प्रेमावर, राहावं टवटवीत खुलासं, प्रेम करायला हवं. म्हणजेच या कवीचा माणसांवर, माणुसकीवर विश्वास आहे. हा विश्वास मला आजच्या काळात खूप महत्वाचा वाटतो. ते एका कवितेत म्हणतात, रस्ताच काटेरी असा होता, रस्ताच काटेरी असा होता, अनुभव दुःखाशिवाय काही नाही. असं जरी असलं तरी सुद्धा अहंकार कशाचा, भरोसा न पुढील क्षणाचा. माणसाजवळ सगळ्यात मोठी गोष्ट काय असते. आज दासनवमी आहे, रामदास स्वामींची. दासबोधामध्ये हेच सांगितलं, त्याच्यात पारायण करून हेच सांगितलं, माणसाला किती अहंकार आहे. राजा होता, लक्ष कोटी कपूर झाला, तरी तयाला चुकेना मृत्यू काय. अरे प्रत्येकाला नश्वर हे तरी माझं 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 आहेच. या कवितेत हेच म्हणते, अहंकार कशाचा, भरोसा न पुढील क्षणाचा. या कवितेचे आशय खूप महत्वाचा आहे, भावना महत्वाची आहे. प्रत्येक कवितेचे एक वेगळेपण असं आहे की पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळींनीच कवितेचा परत शेवट केलेला आहे. म्हणजे त्याच 2 ओळीची पुनरावृत्ती झाली आहे. उदाहरणार्थ, रोपटे प्रेमाचे लावण्याआधी ह्या पालखून माती आधी. किती छान सांगितले बघा. आपल्याकडे असं म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ पोपटी. बी सुद्धा असलंच पाहिजे, पण माती सुद्धा शुद्ध असली पाहिजे. म्हणून रोपटं लावण्याआधी पालखून घ्या माती. नाही तर तुम्ही रोपटं दगडात लावलं तर त्याला कधीही ते जगणार नाही, वाढणार नाही. अहंकार कशाचा, भरोसा न पुढील क्षणाचा, किमया निसर्गाची बदलत्या ऋतूची. एक कविता खूप छान आहे, प्रेम करून तरी पहा. प्रेम करून तरी पहा, जीव लावून तरी पहा. आम्हाला अलीकडे तेच नको. आम्हाला प्रेमही करायचं, जीव तर अजिबातच लावायचं नको नको. अंदाज येते. मी आत्ताच एक लेख लिहिला आहे की मोठ्या शहरामध्ये लिफ्ट असतात, अपार्टमेंट्स 20 मजली 22 मजली, आता तर पुण्यामध्ये खूपच मोठे आहे. आणि ती लिफ्ट आम्हाला सतत सांगत असते, प्लीज क्लोज द डोअर, कृपया दरवाजा बंद करा. मग आम्ही लिफ्टचे दरवाजे बंद करतो, घराचे करतो, मनाचे करतो, सगळेच करतो. माणसाशी संपर्कच होतो, त्यामुळेच करोना आला. तो म्हणतो आधीच नाही, आता तर अजिबातच. पण तसं जगून माणसाला काहीही मिळत नाही हे आपल्या लक्षात येते. कवी म्हणतो, प्रेम करून तरी पहा, जीव लावून तरी पहा, तुटतील भिंती जातीपातीच्या, निरंत वाटतील भिंती धर्माच्या, कळेल वर्ण पुचकामी, जाणवेल वंशबंध भेद इतकामी. तुम्ही 4 जण भिंतीत राहिला तर तुम्ही माझा धर्म, माझा वंश, माझी जात, माझं अमुक, माझं तमुक करू शकाल. घराबाहेर पडलात ना आणि तहान लागली तर माझ्या धर्माच्या हातचं पाणी पिणार असं म्हणला तो तानेली मराठ. सोडायला सगळ्या गोष्टी, प्रेम करून तरी पहा. सगळ्या निरर्थक गोष्टी, सगळ्या पुचकामी आहे. आणि हा संदेश मला खूप महत्वाचा वाटतो. दिसतोय पैंगरी म्हणून का वावरायचे, अटळ ते स्थान सर्वांनाच गाठायचे. हे आताच म्हणलं की मृत्यू प्रत्येकालाच आहे. या मृत्यूची जाणीव आपण पुढे ठेवत नाही. सगळ्यांना वाटतं मी काय आवडच आहे आणि मी जे म्हणेल तेच व्हायला पाहिजे. माणसाचा हा काय म्हणता येईल, हा सत्तेचा असेल, पैशाचा असेल, रूपाचा असेल, वयाचा असेल, कशाचाही मान असतो. तो मान माणसाला एका मर्यादेपर्यंतच करता येईल, कारण त्याच्यावरती एक जण बसलेला आहे जो कर्माचा सिद्धांत सांगत असतो. मी आत्ताच एक सकाळी एक बघितलं, कर्माचा सिद्धांत कसा असतो. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. कर्म कसं असतं ते की एक माणूस शेतामध्ये काहीतरी काम करत होता. त्याच्या घराच्या शेजारी दलदल होती. ती दलदलीमध्ये एक मुलगा पडला आणि जोरजोरात म्हणायला वाचवा वाचवा वाचवा. हा गेला शेतकरी पळत पळत त्याने एक लाकूड घेतलं, त्याला घेतलं, तोही स्वतः
पेनिसिलिनचा शोध लावणारा. त्याने पेनिसिलिनचा शोध लावला, तो शिकला आणि नंतर अजून पुढे काय झालं की हा जो मुलगा त्याचा वाचवलेला होता तो परत एकदा आजारी पडला आणि त्याच मुलाला परत पेनिसिलिनने वाचवलं आणि हा जो वाचलेला मुलगा होता तो आहे विन्स्टन चर्चिल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते, तुम्ही कुणाचं तरी चांगलं करा, ते चांगलं आपण म्हणून तुमच्याकडे येईल, पण माणसाच्या अलीकडे त्याच्यावर विश्वासच राहिलेला नसेल. हा विश्वास आपण परत जागवला पाहिजे, हे या कविता संग्रहाने आपल्याला सांगितलेलं आहे. भारताविषयी त्यांनी म्हणलेले की काय नाही माझ्या भारतात, विविधांगी हिंदुस्थानात काळ घडवतो तसा बिघडवतो, काळ महिमा अर्थात जाणवतो. दोनच ओळी आहेत, पण या दोन ओळीतून एक खूप मोठा आशय माणसांच्या माणुसकीवरचा, नीतिमूल्यांवरचा आपल्याला या कवितेतून दिसतो. असावं कोणीतरी आपलं, बोलू त्यास सर्व काही मनात आलं. ही गोष्ट पण मला जराशी जाणवली. असावं कोणीतरी आपलं, बोलू. आजकाल ती पण आपल्याला संवाद कमी होत चाललेला आहे. घरात सुद्धा बोलायला कोणी नसतो. आम्ही 24 तास मोबाईलवर बोलू, पण घरातल्या माणसांशी बोलणार नाही. हा संवाद कुठं चाललेला आहे. मनातलं बोलायला सुद्धा माणसं राहिली नाही. माणसं आहेत, पण आपलं कुणीतरी राहिलेलं नाही. हे या कवितेने आपल्याला सांगितलेलं आहे. ऋतू सर्व अनुभवावे, नैसर्गिक जादूत रमून जावे आणि म्हणून त्यांचा जो विश्वास आहे त्यांच्या देवीवर, काळ भैरवावर, हा विश्वास खरंच महत्त्वाचा आहे. माणसांनी कुणावर तरी श्रद्धा ठेवली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्याशिवाय जगता येणार नाही माणसाला. म्हणून काळ रात्री जरी हे जगले असले तरी यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. या कविता निश्चितच खूप चांगल्या आहेत. शेवटी मला एक म्हणावंसं वाटतं की माणसाला आयुष्यामध्ये काय असतं, तर शेवटी मी त्यांच्याविषयी असं म्हणेन की जिंदगी ऐसी ना जियो, जिंदगी ऐसी ना जियो कि लोग फरियाद करे, जिंदगी ऐसी ना जियो लोग फरियाद करे, बल्कि ऐसी जियो कि लोग तुम्हें बार बार फिर फिर याद करें. वासू वटकरांना निश्चितच या कविता संग्रहाच्या रूपाने परत त्यांना आठवणीत ठेवतील. तर उशीर झाला तरी तुम्ही सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मला इथे वासू वटकरांनी या पुस्तक प्रकाशनासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांची खूप आभारी आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालं आणि त्याचे लेखक ते दार्शनिक व्यक्तिमत्व आदरणीय वासुदेव वटकर सर. मी खऱ्या अर्थानं आज वासुदेव वटकर सरांनी या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचं सत्कार केला, पण साहेब खरं तर हा कार्यक्रम चालू असताना सर्व प्रमुख अतिथींचे बोलले आणि वासुदेव सरांचं एवढं मोठं काम पाहून खऱ्या अर्थानं आज खरा सत्कार हा वासुदेव वटकर साहेबांचा व्हायला पाहिजे. म्हणून मी व्यासपीठाच्या वतीनं त्यांची परवानगी घेऊन आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं मी व्यासपीठाला विनंती करतो की सर्व व्यासपीठाला मिळून आदरणीय वटकर साहेबांचा सत्कार करावा. म्हणजे हे लपलेलं माणिक मला आज कळलं असंच मी म्हणेन स्वतःला. आणि मॅडमनी कर्मसिद्धांत सांगितला किंवा सिंधुताई सत्कारांचं सगळं आयुष्य आपल्याला ऐकवलं, आपल्याला काही माहितीही होतं त्यात. पण हे पुन्हा कानावर पडल्यामुळं थोडी तर आपली म्हणजे दातृत्वाची भावना जरा काहीतरी फुले एवढीच मी अपेक्षा करते. आणि आज मला मेजवानी काय अमृतपान मिळालंय सगळं त्याचं समाधान व्यक्त करते आणि 2 शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल मी खरं तर महिला बाल विकासमध्ये काम करत होते, पण काका आठवण्याने गेल्यापासून माझं संतुलन सगळं हे झालं होतं. म्हणून आता जरा मधून बाहेर पडते. आता थोडी सावधगिरी आहे. व्यासपीठावरील मान्यवर सगळे आणि रसिक श्रोते, आज सगळ्यात प्रथम माझा या कार्यक्रमामध्ये कवयित्री म्हणून सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आहे. आणि हा कार्यक्रम जसा पुढे गेला तसं मला त्यांचं जे बहुआयामी व्यक्तिमत्व कळालं किंवा सिंधुताई सपकाळ यांचं जे सगळं कार्य तर माहितीच आहे. आणि
आणि हे सगळं करण्यासाठी ज्या अंतर्मनाची किंवा अंतर्मनाची गरज असते, तर त्यांचं अंतर्मन आणि अंतर्मन आणि अंतरंग कसं असेल त्याविषयी मी 4 ओळी होते. त्याशिवाय असं कार्य घडत नसतं. तर अंतरंग माझे आक्रोश करते, अन्याय अनिती खंडन करते, अंतरंग माझे सेवेस धावते, दुःखी पीडितांचे सांत्वन करते, अंतरंग माझे सोबत करते, यशा अपयशाचे वाटेकरी होते, अंतरंग माझे बोलत असते, गुजगोष्टी सारे जपून ठेवते. आता खूप प्रतिकूल परिस्थिती येत असते तेव्हा आपण एकटेही असतो. त्यामुळे अंतरंग माझे ग्वाही मज देते, एकटेपणातून साथ लेखावते, अंतरंग माझे नाते जुळवते, अंतरात्म्यातच तादात्म्य पावते, आणि त्याचवेळी प्रतिकूल परिस्थितीतून काळ रात्रीत जागता असं बहुआयामी व्यक्तिमत्व घडतं असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आज ज्या एका उत्कृष्ट अशा कार्यक्रमासाठी आपण जमलेले सगळे समोरचे उपस्थित बंधू भगिनी आणि माझे ज्येष्ठ बंधू या सर्वांना पुन्हा एकदा मी नमस्कार करते. आजचा हा कार्यक्रम म्हणजे एक आपल्या वटणं माझे वडील कसे खूप मोठे समाजकारणी किंवा कीर्तनकार त्यांची सगळी जर गुणं बघितली तर माझ्या ह्या भावामध्ये दिसतात. वडिलांचे म्हणजे लहानपणी जे वडील अनुभवले ते आता त्याच्या लेखनातून दिसतं. वडील माझे हेडमास्टर होते, पण समाजकारणी होते, पुन्हा कीर्तनकार आणि समाज प्रबोधन केलं. तसा त्याचा माझ्या मोठ्या भावाचा दानशूरपणा हा जो गुण आहे तो वडिलांकडून आलेला आहे. स्वतःला काही नसलं तरी चालेल, पण समाजाला द्यावं हे जे गुण एक आहे त्या या भावामध्ये आहे. मी त्यांची सगळ्यात धाकटी बहीण आहे. आता इथे उपस्थित असणाऱ्या सर्व प्राध्यापक विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आता जे काळरात्री जगता या पुस्तक प्रकाशनासाठी जमलेल्या सर्व मान्यवरांमध्ये प्रथमतः अध्यक्ष जे आहेत ते माननीय प्राध्यापक कृती वळेकर या मॅडम ज्या आहेत त्या माझ्या संस्थेच्या, मी पण कर्मचारी शिक्षण संस्थेच्या सायन्सची प्राध्यापिका आहे. मग मॅडमची माझी खूप दिवसापासून मी त्यांना ओळखते ते करायचं मला ओळखत असते. त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागले त्यांचे मनापासून आभार. आणि त्यानंतर आमच्या नजीमध्ये पठाण म्हणजे ज्या माझ्या प्राध्यापिका मला एमएडला शिकवलं त्या विशेष उपस्थित राहिल्या आणि त्यांनी मनोगत व्यक्त केलं, त्यांचेही विशेष आभार. तेव्हा त्याच्यानंतर पुन्हा संगीताताई जोगदलकर त्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, आमच्या समाजाचे मोठे अध्यक्ष आहेत, तेही उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार. आणि जे विनीत सपकाळ सिंधुदर सपकाळ यांचे पुत्र आहेत, मानसपुत्र, ते प्रत्येक कार्यक्रमाला अगदी लांबचा प्रवास करून आवर्जून उपस्थित राहतात. त्यांचे आभार मानणे हे आमचे प्रथम कर्तव्य समजते. त्या सर्वांचे आभार. पुन्हा आमचे कविश्री मारुती कटकभोर सर्व उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. आणि समोर बसलेले उपस्थित मान्यवर माझे मोठे बंधू समाजाचे अध्यक्ष सच्चिदानंद भटकर, तसेच श्री जोगदलकर साहेब आणि माझ्या बंधूंचे सगळे मित्रपरिवार. आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझे मोठे भाऊ वासुदेव भटकर आहेत. त्यांनी जे समाज प्रबोधन कवी आहे, क्रिकेटर आहे, लेखक आहे, दानशूर व्यक्तिमत्व आहे, असे मोठे भाऊ मला लाभलेले आहेत. त्यामुळे मी स्वतः खूप मी